बातमीचे प्रायोजक आहेत इक्बाल फॅशन, बेगमपेठ मार्केट, सोलापूर। नमस्कार, लोकप्रधान मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आज आपण दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर तालुक्याला जोडणारा महत्त्वपूर्ण मार्ग असलेला उत्तर सोलापूर तालुक्यातील नंदूर येथील सीना नदी पात्रावरील बंधाऱ्यावर या ठिकाणी आहोत। सध्या सीना नदी पात्राला मोठ्या प्रमाणात अवकाळी पावसामुळे पूरस्थिती निर्माण झालेली आहे, जेणेकरून मागील काही दिवसापासून सतत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सीना नदीला सध्या पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आपण सध्या सीना नदी पात्रावरील नंदूर येथील बंधाऱ्यावर आलेलो आहोत, कारण मे महिन्यात प्रथमच या ठिकाणी अतिवृष्टी झाल्यामुळे या ठिकाणी सध्या पूरस्थिती निर्माण झाल्याचे या ठिकाणी चित्र निर्माण झालेले आहे। सीना नदीचा उगम अहिल्यानगर येथे झाला, परंतु 275 किमीचा प्रवास करून ही नदी अहिल्यानगर, धाराशिव जिल्हा, त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसोम कुडल येथील भीमा नदीची ही नदी जाऊन मिळालेली आहे। जवळपास 275 किमी प्रवासामध्ये 12,743 चौरस किमीचं ही पाणलोट क्षेत्र असलेली ही महत्वपूर्ण नदी मानली जाते। भीमा नदीची ही सर्वात मोठी उपनदी म्हणून सुद्धा या ठिकाणी संबोधले जाते। आता आपण सध्या सीना नदी पात्रावरील सध्या आपण बघत आहोत। अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी राजाला काही प्रमाणात दिलासा मिळाला ते या ठिकाणी आपण बघत आहोत, जेणेकरून काही काळ शेतकऱ्यांना अचानक आलेल्या पाण्यामुळे शेतकरी राजा सुद्धा हातपल झाला होता। रात्रीपासून ते सकाळपर्यंत आपल्या विद्युत मोटारी काढण्यासाठी शेतकरी राजाची मोठी तारवली कसरत केल्याचे या ठिकाणी पाहावयास मिळाले आहे। आता आपण नदी पात्रावरील सध्याची पूरस्थिती निर्माण झालेली ही बघू शकता। अत्यंत सीना नदी ही दुसरी भरून प्रथमच मे महिन्यात वाहत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे, जेणेकरून धाराशिव जिल्हा असेल, त्याचबरोबर अहिल्यानगर असेल, सोलापूर शहर आणि ग्रामीण भागातून पडलेल्या अवकाळी अतिवृष्टीमुळे या ठिकाणी सध्या सीना नदीला पूरस्थिती निर्माण झालेली आहे। सीना नदी संपूर्ण दुथडी भरून या ठिकाणी वाहत असल्याचे आपण बघत आहोत, जेणेकरून प्रथमच इतिहासामध्ये मे महिन्यामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाल्याचे या ठिकाणी समजते। सोलापूर जिल्ह्यात 90 मिमी पेक्षा जास्त मोठ्या प्रमाणात पावसाची या ठिकाणी नोंद झालेली आहे। जवळपास 12,743 चौरस मीटर या नदीच्या तीरावरती पाणलोट क्षेत्र म्हणून संबोधले जाते। संपूर्ण शेतकरी राजा हातबल झालेले आहेत। आपल्या विद्युत मोटार काढण्यासाठी शेतकरी राजा कालच्यापासून ते आतापर्यंत सध्या या ठिकाणी नदीच्या पात्रावरती आल्याचे आपण बघत आहोत। अचानक पडलेल्या अवकाळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना दिलासादायक पाऊस ठरलेला आहे, परंतु काही फळबागादार जे शेतकरी आहेत त्यांना कुठेतरी यातून मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे चित्र दिसत आहेत। 1200 पेक्षा अधिक हेक्टर जमिनीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची सुद्धा प्राथमिक माहिती समोर येत आहे। सोलापूर शहराच्या ग्रामीण भागामध्ये 90 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची प्रथमच मे महिन्यात रेकॉर्ड ब्रेक असे या ठिकाणी नोंद झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे। मी काशीनाथ नामदेव भंडारे, नंदूर राहणारा इथलाच रहिवासी आहे आणि या वर्षामध्ये एवढा पाऊस झाला की असा पाऊस कधीच आमच्या लहानपणापासून भरपूर मोठे झाले, पण अशा उन्हाळ्यामध्ये एवढा मोठा पाऊस कधी आम्ही बघितला नाही। आणि सीना नदीला तर भरपूर पाणी आले आहे। सध्याची जी बागायत शेती ऊसाची वगैरे होती ती उन्हानं वाळून चालली होती, पण या पावसामुळे त्यांना शेतकऱ्यांना जीवदान भेटलं आणि ऊस चांगले पीक, हे ऊस त्यानंतर येणारे खरीप पीक वगैरे ही खूप चांगली येणार, कारण जमिनीमध्ये ओल झाली, त्याच्यामुळे पिकही चांगली येणार आहेत। आणि भरपूर काही इथं त्या पावसामुळं शेतकऱ्यांना थोडाफार दिलासा भेटला आहे, परंतु पुढं पाऊस पडेल की नाही, पण हे तर पाऊस पडला आहे तर ह्याच्यावरती आशेवरती शेतकरी जगतील। पण पुढच्या वेळेस काय पुढच्या नक्षत्रात पडला ठीक आहे, नाही पडला तर सध्याला त्यांना ऊस शेतकऱ्यांना चांगलं जीवदान दिलं आहे। इतर पिकांना हे चांगलंच हे भेटलेलं आहे, ओलावा भेटल्यामुळे पेरू शकतात आणि शेती तुरी म्हणा हे काय सर्व काय ते पीक येऊ शकतं, 100% येतं। काय काय पिकांना या पावसामुळे मोठं नुकसान झालं, याकडे कशा पद्धतीने पाहतात? ह्यामध्ये जर नुकसान झालं त्याला सरकारने थोडेफार हे द्राक्षे, आंबे, हे जेवढ्या बागा आहेत, फळं आहेत, त्यांना जी पडली त्यांना त्याच्यावरती सरकारने थोडा विचार करावा आणि त्यांना मदत करावी। व्यंकट सीताराम सुरेगोड, रहिवासी नंदूर। पाऊस एक नंबर झाला, पाऊस
सोलापूर जिल्ह्यात सगळ्या संपूर्ण जिल्ह्याला पाऊस आहे आपल्या. एक नंबर आहे. 50 वर्षात पाऊस आला नव्हता. मे महिन्यात नदीला पाणी आलं, सगळं झालं, फुल झालं, एकदम व्यवस्थित झालं सगळं. कोणत्या कोणत्या पिकाला लाभदायक आणि कोणत्या आता काय ओसाला तर एक नंबर झालंय. ओसाला आता खरीप पिकाला बी आता एक नंबर झालाय. पाऊस आता पेऱ्या चालू होते, पाऊस उघडला की फुल झाले यावर्षी जोरात. एक नंबर झाले काम. कारण इतिहासात प्रथमच एवढा मोठा मे महिन्यात पूरस्थिती सुनावण्यात हा, आतापर्यंत 50 वर्षात पाऊस आला नव्हता मे महिन्यात आपल्यात. पर पाणी भरपूर आलं नदीला. पाऊस काळ जोरात झाला एकदम एक नंबर. पूर्ण सोलापूर जिल्हा ग्रामीण भागाला अतिवृष्टीचा मोठ्या प्रमाणात फटका बसलेला आहे, जेणेकरून शेतकरी राजा काही शेतकऱ्यांना दिलासादायक मिळाला तर काही शेतकऱ्यांना याचं नाहक असं नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. पोलीस प्रशासन असेल, त्याचबरोबर महसूल प्रशासन असेल, यांच्याकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा सुद्धा इशारा देण्यात आलेला आहे. नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, नंदूर. तुम्हाला पाहिजे एक उत्तम विवाह कलेक्शनचा अनुभव? सोलापूरमध्ये एकाच ठिकाणी सर्व काही मिळायला हवंय? आमच्या इक्बाल फॅशन मध्ये मिळतंय तुमच्या विवाहासाठी सर्व काही. लेहंगा, साडी, मटेरियल, रेडीमेड आणि मुलांसाठी स्पेशल वेअर. प्रत्येक गोष्टीत दिली आहे खास सजावट, आकर्षक डिझाईन्स आणि दर्जा, आश्चर्यकारक डिझाईन्स आणि कस्टमायझेशन सह तुमच्या लग्नाचा दिवस खास बनवा. आणि हो, आमचं मोठं कलेक्शन तुमच्या सर्व गरजा पूर्ण करेल. आकर्षक रंग आणि स्टायलिश डिझाईन्स फक्त इक्बाल फॅशन मध्ये. इक्बाल फॅशन सोलापूरचा अग्रगण्य विवाहासाठीच्या कलेक्शनसाठी आणि तुमच्या सुंदर दिवशी आणा इक्बाल फॅशनचा स्पर्श. मग आताच भेट द्या इक्बाल फॅशनला. आमचा पत्ता बेगमपेठ मार्केट, सोलापूर.